महापालिकेचा बुलडोझर ॲक्शन मोडमध्ये भाऊराव चौक, सिव्हिल हॉस्पिटल परिसर आणि शिवाजी महाराज रस्त्यावर अतिक्रमणावर मोठा घाव, अनधिकृत खोकी जमीनदोस्त. मिरज शहरात आज महापालिकेने अतिक्रमणाविरोधात मोठा दणका दिला आहे. भाऊराव चौक, सिव्हिल हॉस्पिटल परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई करत रस्ते आणि पदपथांवरील अनेक अनधिकृत खोकी जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त केली आहेत. महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा यांच्या स्पष्ट आदेशानंतर मिरज विभागाच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सकाळपासूनच सुरू झाली. कारवाई सुरू होताच परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या खोकेधारकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत जोरदार विरोध केला. आमचा रोजगार हिरावला जातो आहे अशी भावना व्यक्त करत काही व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद घातला. मात्र महापालिका प्रशासनाने कोणताही दबाव न मानता कायद्याच्या चौकशीत राहून अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवली. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या कारवाईत वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि नागरिकांची सुरक्षित ये-जा करण्यास अडचण निर्माण करणारी अतिक्रमणे प्राधान्याने हटवण्यात आली. या धडक मोहिमेमुळे भाऊराव चौक, सिव्हिल हॉस्पिटल परिसर आणि शिवाजी महाराज रस्ता मोकळा झालेला आहे. वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने स्पष्ट संकेत दिले आहेत की शहरातील इतर भागातील अतिक्रमणांवर लवकरच अशाच प्रकारची बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे. मिरजेमध्ये आज मिशन हॉस्पिटलचे समोरचे जे खोके होते तिथं फुटपाथ केलेला आहे. तिथून सिव्हिल चौक असेल, अण्णाभाऊ आमचं जे पुतळ्याच्या जवळ जे असेल, भाऊराव चौकातला विषय आहे. तसेच हा जो शिवाजी रोड आहे तिथं तीन चार फूट सगळ्यांनी टपऱ्या किंवा त्यांचे जे काउंटर्स पुढे केलेले आहेत. सगळ्यांना ताकीद देण्यात येते की कृपया पार्किंगला जागा सोडा. तुमचेच गिराईक असतात की जे पार्किंग करतात आणि अनेक ऍक्सिडेंट घडतात. तुम्हाला ज्या परवानग्या आहेत त्या मर्यादेत तुमचं दुकान असू दे, तुमचं काउंटर असू दे, काउंटर पुढे 2-2 फूट घेऊन ठेवू नका, नाही तर महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात येईल. पार्किंगच्या लोकांना पार्किंगला जागा द्या, कारण हे महापालिकेत येणारे लोक नाहीत तर तुमच्या दुकानात तुमचे गिराईक आहेत आणि त्यांचे उद्या ऍक्सिडेंट झाले तर ती जबाबदारी पण तुमची आहे. तर हे सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे. हॉटेल धारक असतील, हे बागचे दुकानधारक असतील, सगळ्यांना की आपल्या समोरचे जे एक्स्ट्रा 2-2, 3-3 फूट जे काही पण टपऱ्या मारलेल्या आहेत ते काढून घ्या आणि पार्किंगला जागा द्या तुमच्या इथं, जेणेकरून रस्त्याने ये जा करायला गाड्या व्यवस्थित जातील आणि लोक सुरक्षित राहतील. अतिक्रमणाची कारवाई सातत्यपूर्ण असणार काय? आमच्या परीने आम्ही सातत्यपूर्ण करत आहोत. आता माननीय आयुक्त मॅडमने सुद्धा हे सगळं बघितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी काल परवा सुद्धा फिरती करून सांगितलेलं आहे. थोडासा स्टाफ कमी आहे पण स्टाफची मागणी आम्ही केलेली आहे, तर त्या पद्धतीने स्टाफ थोडासा वाढवण्याचं आमचं काम चालू आहे. एकीकडे तुमची कारवाई आहे, एकीकडे प्रत्येकाकडून बोललं जात आहे की महापालिका सर्वांवर समान कारवाई केली पाहिजे, गरिबांवर कारवाई केली जाते असं त्यांचा आरोप होतोय. अजिबात नाहीये. मला माहित नाहीये कोण आता हे म्हटलं. माझ्या सोबत काही लोक होते कार्यकर्ते, त्यांना सोबत चला म्हणून आम्ही कार्य केले की तुमच्या समोरच हे आहे. आता भाऊराव चौकातले विषय ते 2 ते 3 वेळा मी त्या लोकांसोबत बैठक केली आणि तुमच्या मर्यादेत पार्किंगला जागा सोडा, रस्ता सोडा. लोकांना संध्याकाळचा या जायला रस्ता नसतो. लहान मुली असतात, कॉलेजला जाणारी मुली असतात, महिला असतात, वृद्ध असतात, तर अजिबात गाड्या जायला यायला रस्ता येत नाही. सगळं जाम करतात आणि नवीन कुठले तरी ठिकाण काढून तिथं गाड्या लावल्या जातात. त्यामुळे हे करू नये असंच म्हणणं आहे. आता आपण सगळ्यांनीच बघितलं की सगळ्यांना समानच कारवाई आहे. जे काही खोके किंवा जे काही गाड्या तोडलेल्या आहेत त्यांना 10-10 वेळा आणि बेवारस ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या तोडलेल्या आहेत. आज की जे असे पडून आहेत, गेले 1 महिना मी ते ऑब्झर्वेशन करायला लागले की हे पडून आहेत त्या गाड्या.